नमस्कार. तृतीय वर्ष कला या वर्गातील स्त्री या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. आपली ट्रेन आता थोडीशी सुपरफास्ट न्यावी लागणार आहे, त्यामुळे पटपट कालपासून मी थोडे वेगाने हे व्हिडिओ टाकतो, कारण दिवस कमी राहिलेले आहेत. आज आपण शेवटचा मुद्दा या आस्वाद साहित्याचा आस्वाद या प्रकरणामधला बघणार आहोत. तो म्हणजे आस्वाद प्रक्रियेतील अडथळे. आस्वाद हा साहित्य व्यवहारातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा प्रक्रिया आहे, आणि त्यामुळे तिचा सर्वांगीण विचार करणं आवश्यक आहे. मी मागच्याच तासाला म्हटलं तुम्हाला की लेखक, साहित्यकृती आणि वाचक किंवा रसिक हे तीन महत्त्वाचे घटक, हे तीन कोण आहेत नाही का साहित्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे. समीक्षक हा चौथा कोण कधी कधी कोणी मानतं, परंतु लेखक आणि रसिक आणि वाचक, विशेषतः वाचक किंवा रसिक म्हणा, कोणी वाचक असतो कोणी रसिक असतो, तर हे तीन घटक महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आस्वाद नेमकेपणानं होणं ही आवश्यक गोष्ट असते. आता हे जे याला रस विघ्न असंही म्हटलं जातं. शब्द लक्षात घ्या, गडबड करू नका. MCQ मध्ये जर प्रश्न आला तर त्याला पुढीलपैकी कोणते रसविघ्न नाही किंवा रसविघ्न आहे असाही शब्दप्रयोग येऊ शकतो. आस्वादातील अडथळा असा शब्दप्रयोग येईलच असं नाही, परंतु तिथे आपल्या अभ्यासक्रमात तसं लिहिलं. परंतु संस्कृत साहित्यकार यानं जे विवेचन केलंय आनंदवर्धनानं, तर ते जे आहे ते त्याला त्यांनी रसविघ्ने असं म्हटलंय. सर्वसाधारणपणे पहिली गोष्ट असं की जे आपण गुण कल्पिलेले आहेत, म्हणजे आस्वादकाजवळ जे गुण हवे आहेत ते गुण नसतील तर काय आपोआपच अडथळे निर्माण होतील. ते गुण नसले तर, पण ते गुण असूनही काही गोष्टी आणखी शक्य आहेत. म्हणजे ते गुण नसले तर अडथळे आपोआपच येणार. जे रसविघ्न ते होणारच, ते गुण नसल्यामुळे. पण तरी काही रसविघ्ने आहेत. आता हे काही संस्कृत शब्द आहेत, थोडेसे कठीण आहेत समजायला. त्याची वाटल्यास मी तुम्हाला एक फोटोकॉपी पाठवतो त्या शब्दांची. तर ते त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून जाल म्हणून व्यवस्थित ते शब्दही सांगतो. पहिला जो रसविघ्न किंवा अडथळा सांगितला आहे आनंदवर्धनाने, तो म्हणजे कल्पनेचा अभाव. म्हणजे लेखक आणि वाचक या दोघांच्या जोळी ती साहित्यकृती लिहिण्याची आणि आस्वाद घेण्याची क्षमता असावी लागते. त्यामुळं हा एक मोठा अडथळा मानला जातो. बरेचदा कल्पना दारिद्र्यामुळे लेखक आपल्या शब्दांना योग्य ते शब्दरूप देऊ शकत नाही, आणि मग त्याच्या आविष्कारामध्येच अनुभव दर्शनामध्येच काही उणिवा राहतात. त्यामुळे रसिक त्याचा योग्यपणे अनुभव घेऊ शकत नाही. समग्र अनुभवाचा आविष्कार ही साहित्यकृतीमधली अत्यंत आवश्यक बाब असल्यामुळे अशा प्रकारे साहित्यकृतीत जर कमतरतेने, न्यूनत्वाने, कल्पनेच्या अभावाने असे भारलेली असेल किंवा कमतरता असेल तर ती रसिक मनावर योग्य तो संस्कार करू शकणार नाही. दुसरं, हे लेखकगत जसं आहे तसं वाचकगत सुद्धा हे आहे, रसविघ्न आहे. लेखकाप्रमाणे रसिकांनाही कल्पना दारिद्र्य असू शकतं. साहित्यकृतीत जे मांडलं गेलेलं आहे ते मुख्यतः लौकिक स्वरूपाचं असतं. त्याचा स्वीकार करून त्याची योग्य अशी संगती लावण्यासाठी रसिकाजवळ सुद्धा कल्पनाशक्ती गरजेची असते. ती नसेल तर मग तो आस्वादामधला अडथळा ठरतो. रसिकता ही रसिकाची रसिकता काही विशिष्ट विशेषांवर पोसलेली असते. त्यामुळे वेगळी वैशिष्ट्ये धारण केलेले साहित्य त्याच्या पुढे आले की त्याच्या अभिरुचीला ते नाविन्य जे आहे त्याच्याशी जुळून घेणं अवघड जातं. बघा, केशवसुतांना आपण आज मराठीचे पहिले क्रांतिकारी कवी, आधुनिक कवितेचे जनक म्हणतो, किंवा मर्ढेकरांना आपण आज दुसरे केशवसूत म्हणतो, बरोबर. परंतु त्यांच्या काळात त्यांच्यावर खूप टीकाच झाल्या. याचा कारण त्यांचा समकालीन रसिक जो होता
समीक्षक जो होता तो संस्कृत साहित्यावर पोचलेला होता. त्याची अभिरुची तशी होती. त्यामुळं अशी गोष्ट घडली असं तुमच्या लक्षात येईल. तर असं होतं की रसिकगत काही गोष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. म्हणून हे लेखक आणि रसिक दोन्हीगत हे संभावना विरह म्हणजे कल्पनेचा अभाव हे हे आपल्याला म्हणता येईल. आता दुसरं आहे स्वपरगत देशकाल विशेषावेश. आता हे प्रामुख्याने रसिकगत विघ्न मानलं गेलेलं आहे. काय होतं की आपण साहित्यकृती वाचत असताना आपल्या काही स्थळकाल सापेक्ष पूर्वग्रह असतात. त्या अभिनिवेशामुळे आपण साहित्यकृतीला त्याच्यातल्या रसाला योग्य तो न्याय देऊ शकत नाही. आस्वादाच्या वेळी वाचकाचे लौकिक जाणीवा त्याचे बंध तुटून त्याचं साधारणीकरण जनरलायझेशन जसं लेखकाच्या बाबतीत अनुभवाचं जनरलायझेशन व्हायला लागतं, त्याचं खाजगीपण येऊ नये त्याच्यात, तसं रसिकाचं सुद्धा जनरलायझेशन होणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे तसं जर झालं नाही आणि स्व किंवा देश काल याच्या संदर्भात असे काही आवेश शाबूत राहिले तर त्याचा रसप्रत्ययामध्ये अडथळा येतो. उदाहरणार्थ समजा भारताला गुलामगिरीमध्ये डांबलं म्हणून आम्ही इंग्रजी साहित्य शेक्सपियर वगैरे जॉर्ज बर्नार्डच्या वाचायचंच नाही का, तर असं म्हणणं हे चुकीचं ठरेल आणि त्याच्यामुळं आपल्याला रसविघ्न निर्माण होईल. हा एक रसिकगत भाग आहे. क्रिकेटच्या बाबतीत आपण बघतो की खेळाचा आणि तुमच्या देशाच्या राजकारणाचा संबंध नसतो, पण तरीही अशा अभिनिवेशापोटी अनेकदा असे निर्णय घेतले जातात की पाकिस्तानला आम्ही खेळू देणार नाही. बघा तुम्ही भारत पाकिस्तान कित्येक दिवस झाले मॅच झालेली नाही. उलट खेळ हा एकमेकांच्या देशांमध्ये समाजामध्ये आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करतो. तिसरा जो शब्द आहे थोडासा रसिकगत आहे, परंतु तो जरा तुम्हाला समजायला पाठ करायला थोडासा अवघड आहे. निज सुखादी विवशी भाव असं त्याने म्हटलेलं आहे आनंदवर्धनाने. म्हणजे काय की आस्वादाच्या वेळी रसिकाची मनस्थिती जर वैयक्तिक कारणांनी भावविवश झालेली असेल तर त्याचे मन आस्वादात निमग्न किंवा त्याच्यामध्ये लक्ष देण्याऐवजी काय ते भलतीकडेच जाईल. मुळात ते भावनेच्या आहारी गेलेले असल्यामुळे साहित्यकृती ज्या विकसित भावनेचा प्रत्यय देऊ इच्छिते त्याचा ते रसिक स्वीकार करू शकणार नाही. आणि म्हणूनच काही लोकांनी असं म्हटलं की तुम्हाला आस्वाद घेत असताना चांगली मनस्थिती तुमची असायला हवी आणि म्हणून रसिकाची मनस्थिती असा त्याचा अर्थ आहे. ती भावविवश होता कामा नये. सिनेमा बघताना तिथे आपण आपल्याला हिरो किंवा हिरोईन कल्पून सिनेमा बघणे चुकीचं असतं किंवा खलनायक कोणत्याही पात्रात जाऊन आपण पात्रप्रवेश करून बघणं हे चुकीचं असतं. तटस्थपणे तो अनुभव घेणं आपण आवश्यक असतं. आपल्या भावना ह्या त्याच्यापासून व्यक्तिगत भावना दूर ठेवायच्या असतात. त्यामुळं हा एक भाव. त्याच्यानंतर एक लेखकगत अडथळा येतो रसिक तो त्याला त्यांनी प्रत्युत्पाय वैकल्य असं म्हटलंय. तर याचं हे एक लेखकगत आहे. साहित्यातून जी प्रतीती होते ती त्याची काय कारणे असतात, त्याचे उपाय आणि साध्य म्हणजे साहित्य कृतीमध्ये विभाव अनुभव संचारी भाव इत्यादी म्हणजेच भिन्न भिन्न व्यक्ती त्यांचे परस्पर संबंध परिस्थिती वातावरण इत्यादी घटक. आता हे सगळे घटक एकमेकांशी जुळायला नाही का, एकमेकांशी एकरूप असायला हवे तरच त्याचा मेळ किंवा त्याची संघटन होऊन एक जो लेखक अनुभव देऊ इच्छितो तो रसिकापर्यंत पोचेल. आणि बरेचदा असं विस्कळीतपणे असं असेल तर त्याची परिणामकारकता नाहीशी होईल. आणि जर प्रत्ययाचे उपायच असे दुर्बल असतील
तर आस्वाद घेण्यासारखे तिथे काहीच जाणवणार नाही. तेव्हा रसप्रतीतीचं अपेक्षित कारण असणाऱ्या घटकांचा दुबळेपणा हा आपल्या ह्याच्यामध्ये आस्वादामध्ये विघ्न किंवा अडथळा निर्माण होतो आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रथमतः लेखकाकडेच जाते. काय? कारण त्यानं त्याची सुसंघटना करायला पाहिजे. मला वाटतं लक्ष्मण माने किंवा लक्ष्मण गायकवाड यांनी किल्लारीच्या याच्यावर एक कादंबरी लिहिली होती आणि ती कादंबरी म्हणजे काय, वर्तमानपत्रातल्या कात्रणाचे कादंबरी म्हटलं त्यांनी. त्या वर्तमानपत्रातले कात्रणाच्या कात्रणं, त्या नावं आणि सगळ्या बातम्या असं सगळं स्वरूप होतं. या उलट भूकंपाचे गाणे या नावाचं फमू शिंदेने लिहिलं ते उत्तम अशा प्रकारचं काव्य होतं की भूकंपाचं जे दुःख आहे त्या किल्लारीच्या ते सगळं त्याच्यामध्ये मांडलं होतं. पाचवं जे कारण आहे, एकूण 7 कारणं, 7 विघ्न त्यांनी सांगितलेली आहेत. स्फुटता, स्फुटत्वा भाव. स्फुटत्वा भाव म्हणजे स्फुट म्हणजे काय, तर उघड किंवा प्रगट. स्फुटत्व म्हणजे उघडपणा. रसानुभव हा उघडपणे आला पाहिजे अशी अपेक्षा असते. साहित्य कृतीद्वारा रस प्रगट झाला आणि त्याची प्रतिती आस्वादकाला प्रगटपणे आली तर रस प्रत्यय येतो. त्यात कसलाही आडपडदा असता उपयोगाचा नाही. म्हणजे स्फुटत्वाचा अभाव म्हणजे जे काही सांगायचं ते मोकळेपणानं लेखकाने सांगणं आवश्यक असतं. काय त्यामुळे ही लेखकावर जबाबदारी असते. त्यामुळे आस्वाद प्रक्रियेत विघ्न निर्माण होतं आणि रसप्रत्यय येत नाही. म्हणून हे एक जे काही लेखकाला सांगायचं आहे ते नेमकेपणाने उघडपणाने त्यांना सांगणं आवश्यक असतं. 6वा प्रकार आहे अप्रधानता. साहित्य कृतीमध्ये अप्रधानता. साहित्य कृतीमध्ये गौण आणि प्रधान असे काही भाग असतात. त्या कथेचे कादंबरीचे सर्वच घटक प्रधान असतात असं नाही. काही गौण असतात, काही प्रधान असतात, मुख्य असतात. त्याला टेकू द्यायला त्याला टेकू द्यायला म्हणजे थोडक्यात काय, हिरो आणि साईड हिरो, बरोबर आहे. तर साईड हिरो जर हिरो व्हायला लागला तर त्याला काही अर्थ उरत नाही आणि असं बरेचदा होतं. त्यामुळं लेखक त्याला जबाबदार असतो. म्हणून लेखकगत MCQ हे लक्षात घ्या, हे लिहून घ्यायचं आहे की हे लेखकगत आहे, हे रसिकगत आहे. मी सांगितलेलं आतापर्यंत हे MCQ समजतो. बरोबर आहे. तर म्हणजे कधी कधी गौण घटकच प्रभावी होतात, प्रधान होतात. तर अशी अप्रधानता चुकीची ठरते. एकच प्याला आहे त्याचं उत्तम नाटक आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे सिंधू आणि सुधाकर आणि एकच प्याला हा मुख्य विषय हा महत्त्वाचा आहे. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की नाटकाच्या अखेरीस सिंधू आणि सुधाकरच्या प्रवेशासाठी 1, 2, 3 पानं येतात आणि जो गौण भाग आहे काय त्या नाटकामध्ये तो म्हणजे काय आहे, त्या तळीरामाचं आर्य मदिरा मंडळ. काय तर याच्यासाठी जवळपास 7-8 पानं येतात, बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की सिंधू सुधाकरकडं आपलं लक्ष जायला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष जायला पाहिजे. त्याच्याऐवजी ते आर्य मदिरालय वगैरे याच्याकडे जास्त फोकस होतो आणि आपण मुख्य जो विषय आहे त्याच्यापासून दूर जातो आणि मग गौण भागच प्रधान होऊन जातो आणि त्यामुळे आपल्या आस्वादामध्ये विघ्न येतं. याला सर्वस्वी लेखक जबाबदार असल्यामुळे ते लेखकगतच आपल्याला म्हणावं लागतं. शेवटचं विघ्न आहे संशय योग. तर संशय योगमध्ये काय, स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजे काय, आपले राग, लोभ, द्वेष, मत्सर असे 8 भाव त्यांनी सांगितले आणि हे 8 भावच साहित्यामध्ये आहेत असं भरतमुनींनी सांगितलं. मग त्याच्यावर विभाव. विभाव म्हणजे काय, तर त्याच्यावर त्या स्थायी भावाचा परिणाम आणि मग संचारी, मग त्याचा प्रत्यक्ष कृती काय होते असं
स्थायी भाव, विभाव आणि संचारी भाव असं विवेचन त्यांनी केलंय. तर अ, अ, मध्यवर्ती स्थायी भाव आणि त्याला अनुषंगिक विभाव वगैरे वगैरे यांचा संबंध असायला हवा. आता करुण रस आहे आणि त्यावेळी करुण प्रसंग आहे आणि त्यावेळी संचारी भाव म्हणजे तुमची कृतिशीलता काय पाहिजे, म्हणजे एखाद्या ठिकाणी काही वाईट घटना घडली हां, तर अशा वेळी तुमची भूमिका काय पाहिजे, की तुम्ही मौन पाळलं पाहिजे, तुम्ही तुमच्याही डोळ्यातून अश्रू आल्यासारखं असलं पाहिजे, तुमचे डोळे पाणावले पाहिजे. या उलट तुम्ही लाजलात, स्मित केलं, हसलात, तर हे चुकीचं होईल आणि हे संशय निर्माण करणारं होईल, की तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला आलात की आणखी काय. आजच्या नवीन परिभाषेत आपल्याला असं म्हणता येईल, की साहित्य कृतीत सगळे घटक परस्पर योग्य हवेत. या विश्वातील व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि त्या त्या प्रसंगातील भावना, कृती आणि उक्ती या सर्वांचा योग्य असा मेळ किंवा संघटन साहित्य कृतीमध्ये असावं. आणि त्यामुळे असं होतं, नवसाहित्याच्या बाबतीत बरेचदा दुर्बोधता हा एक आक्षेप घेतला जात होता, तो त्या प्रमाणात आपल्याला मानता येतो. तर मित्र, आपल्याला या सगळ्या चर्चेद्वारे असं जाणवतं, की या 7 रसविघ्नामध्ये आपल्याला मुळामध्ये लेखक आणि आस्वादक यांचा हृदय संवाद अभिप्रेत असतो आणि त्याच्यामध्ये आस्वादकाला रसप्रत्यय आल्याशिवाय तो पूर्ण होत नाही आणि हा हृदय संवाद जर रसप्रत्यय आला नाही तो विस्कटून जातो. आणि म्हणून अशा प्रकारची रसविघ्ने लेखकगत असतील किंवा रसिकगत असतील तर रसप्रत्यय येत नाही, हे आपण लक्षात ठेवावं. आणि हे 7ही मुद्दे, त्याचे अर्थ मी तुम्हाला त्याचा फोटोकॉपी काढून पाठवतो, ती तुम्ही लिहून घ्या. 1-2 शब्द कठीण आहेत तर ते MCQ मध्ये ते प्रश्न येऊ शकतात, की पुढीलपैकी कोणते रसविघ्न आहे किंवा कोणता साहित्यातील आस्वादाचा अडथळा आहे वगैरे वगैरे. तर हे लक्षात घेऊन हे प्रकरण आपण आता इथे पूर्ण करतो आणि आता यापुढे आपण साहित्य आणि समाज याच्याकडे वळतोय. धन्यवाद.